सर तुम्ही इतक्या दिवसांनी आलात, अजून रिकवर नाही झालात आणि तुम्ही आराम करा. इथे सगळे सुरळीत चालू आहे, लोड नका घेऊ. हो तेच बघायचं मला, काय सुरळीत सुरू आहे. विक्रांत काय आहे, वर्कर्सचे पेमेंट डिटेल्स अपडेट का नाही आहेत? अर्धेच अपडेट आहेत, अर्धे नाही आहेत. प्रॉब्लेम काय आहे? म्हणजे या वर्कर्सचं पेमेंट झालंच नाही की काय, की त्यातही काही घोळ घालून ठेवल्यास? नाही नाही, ते आहे, फक्त ते अपडेट करायचं राहिलंय. राहून गेला सिरियसली? अरे आत्ता म्हणालास तू सगळं सुरळीत सुरू आहे. शिवाय मी त्या फाईलमध्ये हेही चेक केलंय, डिलिव्हरीचे डिटेल्स अपडेट केलेले नाही आहेत. नाही नाही, ते पण सांगितलंय करायला, फक्त नोट डाऊन करायचं राहिलंय. केटी, हा काय प्रकार आहे? सर तुम्ही नसताना वर्कर्सच्या पेमेंटच्या बाबतीत थोडे इश्यूज झालेत. डिलिव्हरी लेट झाल्यात आणि अजूनही काही पेमेंट्स बाकी आहेत. काय? मला कधी इन्फॉर्म करणार होतात मग तुम्ही? विक्रांत, काय ऐकतोय मी? ही अशी कंपनी सांभाळणार आहेस तू? हे असं करत राहिलास ना, एक दिवस दिवाळा निघेल आपल्या कंपनीचा. हे बघ, मला पुन्हा पुन्हा रिअलाइज करून देऊ नकोस की तुला पुन्हा कामावर ठेवून चूक केली आहे मी. असं नाहीये सर, माझं ऐकून घ्या. मला काही ऐकायचं नाहीये. एक काम धड केलं नाहीयेस तू, आणि वरून म्हणतोय की सगळं सुरळीत सुरू आहे. अरे लाज वाटली पाहिजे तुला. मला जरा वेळ द्या, मी सगळं सॉर्ट आउट करतो. हाफ एन आवर. तुझ्याकडे फक्त अर्धा तास. मला अर्ध्या तासाच्या आत हे सगळं सॉर्ट आउट झालेलं पाहिजे. केटी, सर मला सगळ्या क्लायंटच्या डिलिव्हरी डिटेल्स, आपल्याकडे किती रॉ मटेरियल अवेलेबल आहे नाहीये, सगळे डिटेल्स मला अर्ध्या तासाच्या आत माझ्या टेबलवर हवेत. येस सर. तू काय बघतोयस? अर्धा तास आहे तुझ्याकडे फक्त. मला डोक्यावर बसायला माझी लायकी काढतो. नाही याला लवकरच या फॅक्टरी बाहेर भीक मागायला बसवलं ना, तर विक्रांत महाडिक नाव नाही लावणार. आणि आता तर तुझ्या मदतीला राणी पण नाहीये रे. आता तुला कळेल हा विक्रांत काय चीज आहे ते. राणे, का खोटं बोललीस आमच्या बरोबर? का तू